ऍक्सेसरी ग्लँड. कुठे कोणती ग्लँड होती नंतर? प्रोस्टेट ग्लँड होती. त्यानंतर कोणती होती? काउपर ग्लँड होती. तर 3 प्रकारच्या ग्लँड्स ह्या काय असतात? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असतात. ठीक आहे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये 3 ग्लँड्स असतात. एक सेमिनल व्हेसिकल ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड आणि एक काउपर ग्लँड. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये किती ग्लँड्स असतात? तर मोस्टली तुम्हाला दिसतंय की इथे एक काही छोटासा पोर्शन आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय तर हे जे बार्थोनियल ग्लँड्स बघतोय आपण आधी, तर हे काय असतात? तर पेअर ऑफ ग्लँड्स असतात आणि ग्लँड्स या फिमेल मध्ये असतात. तर तो अँड रिलीजिंग फ्लुइड. तर त्यांचं काम असतं लिबरेटिंग फ्लुइड काय करणं, बॉडीला सप्लाय करणं. आणि हे लिबरेटिंग ते कुठून सप्लाय करतात आणि त्या कुठे पाठवतात? तर व्हेस्टिब्यूल मध्ये. आता व्हेस्टिब्यूल तुम्हाला मागेच दाखवलं होतं की व्हेस्टिब्यूल हा पोर्शन असतो. हा कशाचा पोर्शन असतो? एक्सटर्नल काय असतो? जिनेटिचा पोर्शन असतो. हा मधला पोर्शन असतो एक्सटर्नल जिलेटिकचा. त्याच्या बाहेर लेबिया मेच्युरा, लेबिया मायनोरा वगैरे तुम्हाला सांगितलं. तर या व्हेस्टिब्यूल मध्ये काय होतं? ते लिब्रिकेटिंग फ्लुइड येतं आणि ते लिबरेटिंग फ्लुइड कोणती ग्लँड पाठवते? तर तुम्हाला ग्लँडचं नाव सांगितलं. ठीक आहे. तर सिम्पली ते कुठे ओपन होते लक्षात ठेवायचं? तर व्हेस्टिब्यूल मध्ये. तिचं ओपनिंग लक्षात ठेवायचं व्हेस्टिब्यूल मध्ये. ते कोणासारखं काम करते? तर बुल्बोरेथ्रल ग्लँड सारखं. आणि तिचं काम काय असतं? तर एक सबस्टन्सला रिलीज करणं, त्यात ते असतं लुब्रिकेटिंग फ्लुइड. तर लक्षात आलं? लुब्रिकेटिंग फ्लुइड समजलं ना? जसं बॉडी पार्ट, जसं मुव्हिंग पार्ट असतात 2, त्यांच्यामध्ये काय असतं? लुब्रिकेशनची आवश्यकता असते, तशा प्रकारे. नेक्स्ट आहे मॅमरी ग्लँड्स. आता मॅमरी ग्लँड्स ही फिमेल मध्ये असतात. पहिली तर ग्लँड तुम्ही बघितली, त्याला बार्थोलिन ग्लँड म्हणतात. दुसरी आहे मॅमरी ग्लँड. तर मॅमरी ग्लँड्स हे मॅमलचं ऍक्च्युली मोठा ऍडव्हान्टेज आहे की मॅमल्स आपण का म्हणतो? म्हणजे ह्युमन्स हे मॅमल्स आहेत किंवा तुम्ही कुत्रे वगैरे जे बघतात त्यांना मॅमल्स म्हणतो. कारण त्यांच्याकडे कोणती ग्लँड असते? मॅमरी ग्लँड. ज्यांच्याकडे मॅमरी ग्लँड्स असते त्याला आपण काय म्हणतो? मॅमल्स म्हणतो. ठीक आहे. तर आपण ह्युमन्स मॅमल्स आहोत. म्हणजेच काय? तर आपल्या जे फिमेल्स असतात त्यांच्याकडे मॅमरी ग्लँड्स असतात आणि त्यांचं वर्क काय तर चांगल्या प्रकारे माहिती आपल्याला. जेव्हा पॅच्युरेशन होतं म्हणजे मुलगा जन्म घेतो तेव्हा त्याला तो काही स्वतःचं फूड मिळू शकत नाही. आईपासून वेगळा झालेला असतो आणि आईपासून वेगळा झाल्यानंतर त्याला फूड पाहिजे असतं. आपण त्याला पोळी भाजी काही देऊ शकत नाही कारण त्याची तेवढी सिस्टीम डेव्हलप नसते. तर त्याला मदर काय करते? स्वतःच मिल्क ब्रेस्ट काय करतं? फ्री ब्रेस्ट मिल्क प्रोव्हाइड करते. तर जिथून मिल्क सप्लाय करणाऱ्या सिस्टीमच्या ग्लँड्सला म्हणतो आपण मॅमरी ग्लँड. इम्पॉर्टंट आहे मुलाच्या दृष्टीने. तर मॅमरी ग्लँड्स मध्ये बघू. मॅमरी ग्लँड्स ह्या ऍक्सेसरी ग्लँड्स आहेत, म्हणजे मेन पार्टला सपोर्ट करणाऱ्या ग्लँड्स आहेत. तर ऍक्सेसरी ऑर्गन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फॉर प्रोडक्शन अँड रिलीज ऑफ मिल्क. तर असा एक पार्ट असतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जो की प्रोडक्शन करतो आणि प्रोडक्शन करून त्याला रिलीज करतो मिल्कला. म्हणजे तयार करणं, प्रोडक्शन करणं आणि ते बॉडीच्या बाहेर पाठवणं, त्याला म्हणायचं मॅमरी ग्लँड. ठीक आहे. आफ्टर पॅच्युरेशन. आफ्टर पॅच्युरेशन म्हणजे तेच मुलाला बर्थ दिल्यानंतर, म्हणजे मुलगाने आता जस्ट जन्म घेतला, ते मॅमरी ग्लँड काय करतात? तिथे ऍक्टिव्हेट होतात आणि तिथे काय होतं? मिल्कचं ब्रेस्ट फिडिंग चालू होतं मुलाला. मिल्क तयार होतं. तर एक सायमल्टेनियस प्रोसेस आहे, इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. तर डेव्हलपमेंट ऑफ मेमरी ग्लँड ऑकर्स ऍट द प्युबर्टी. आता सिंपल गोष्ट आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे, ऍक्सेसरी ग्लँड आहे. तर कधी डेव्हलप होणार आहे? ऍट द एज ऑफ प्युबर्टी. म्हणजेच तुम्हाला सांगितलं होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन करणाऱ्या ऑर्गॅनिझमचे 2 लाईफ स्पॅन असतात. एक जुनावाईल म्हणजे बर्थ पासून तर प्युबर्टी पर्यंतचा ऍट एज ऑफ 13, आणि 13 नंतरचा रिप्रोडक्टिव्ह डेव्हलप होण्याचा पार्टला काय म्हणतात? प्युबर्टी म्हणतात. म्हणजे प्युबर्टी की जिथे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करायला लागते त्याला आपण प्युबर्टी म्हणतो. तर प्युबर्टीला मॅमरी ग्लँड काय करू लागतात? डेव्हलप करू लागतात. आणि तिथे काय करतात ते? अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ, त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स व्हायला लागतो प्युबर्टीमध्ये मॅमरी ग्लँड वरती. तर ते 2 महत्वाचे हार्मोन्स असतात, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. म्हणजेच मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट आणि त्यांच्यावरती कंट्रोल कोण कोण करायला लागतं? त्यांची डेव्हलपमेंट चांगली कोण करतं? तर लक्षात ठेवायचे 2 हार्मोन. तर ते मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट करणारा पहिला हार्मोन आहे तो की फिमेल हार्मोन आहे, त्याला म्हणतो इस्ट्रोजेन. आणि दुसरा आहे प्रोजेस्टेरॉन. तर फिमेल मध्ये 2 हार्मोन भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर नेक्स्ट आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला की मॅमरी ग्लँडचं डेव्हलपमेंट करतो तर 2 हार्मोन. तर लॅक्टोट्रोपिक हार्मोन म्हणजे LTH अँड प्रोलॅक्टिन हेल्प द डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफरस ट्यूब्यूल ड्युरिंग द प्रेग्नन्सी.
तर लक्षात ठेवायचं की इथे जे आहे लॅक्टोट्रोपिक हार्मोन, हार्मोन्स भरपूर महत्वाचे आहे. लॅक्टोट्रोपिक हार्मोन, त्याला आपण शॉर्ट मध्ये LTH म्हणतो, आणि प्रोलॅक्टिन, हे तर नाव ऐकलं असेल, प्रोलॅक्टिन. हे काय करतात, डेव्हलपमेंट करतात कशाची, लॅक्टिफेरस ट्युब्यूल ड्युरिंग द प्रेग्नन्सी. म्हणजे प्रेग्नन्सी जेव्हा रन मध्ये असते तेव्हा तिथे हे दोन हार्मोन काय करतात, चांगल्या प्रकारे लॅक्टिफेरस ट्युब्यूल्सला काय करतात, डेव्हलप करतात. तर लॅक्टिफेरस ट्युब्यूल्स वगैरे आपण बघू, हे तुम्हाला ते कळेल डायग्राम्स मध्ये आपण त्याला जस्ट. तर काय काय कळालं, हार्मोन्स बघा दोन महत्वाचे आहेत की जे मिल्क तयार होण्याची प्रोसेस असते ती मॅमरी ग्लँड मध्ये होते. मॅमरी ग्लँड ह्या प्युबला डेव्हलप व्हायला लागतात, त्यांच्यावरती इन्फ्लुएन्स असतो एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतर पुन्हा प्रश्न आहे की हे लॅक्टिफेरस ट्युब्यूल आहे, तर हे यांचं डेव्हलपमेंट कसं व्हायला लागतं, तर लॅक्टोट्रोपिक हार्मोन नावातच लक्षात घ्या, लॅक्टिफेरस ट्युब्यूलला डेव्हलप करणारा लॅक्टोट्रोपिक हार्मोन, ठीक आहे, और प्रोलॅक्टिन. तर हार्मोन्स वरतीच प्रश्न येईल. आणि हे कधी होतात, प्रेग्नन्सीच्या डेव्हलपमेंट, कारण प्रेग्नन्सी नंतरच काय होतं, तिथे मॅमरी ग्लँडचं वर्क ऍक्च्युअली चालू होतं, जिथे की बर्थ झाल्यानंतर त्याला मिल्कची आवश्यकता. तर डायग्राम दिसते तुम्हाला, डायग्राम प्रेसची डायग्राम आहे मॅमरी ग्लँडची. काय काय बघू आपण त्याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट म्हणजे त्या कुठे सिच्युएटेड असतात, तर हे दिसतंय तुम्हाला, हे काय आहेत, त्या रिप्स आहेत. रिप्स म्हणजे काय, तर आपण जेव्हा छातीचा पिंजरा म्हणतो, हा छातीचा पिंजरा असेल तर त्याला ribs असतात, छातीचा पार्ट आहे, तर रिप्स असतात. या रिपला असं काटलेलं आहे म्हणून तुम्हाला तसं कट केलेलं, म्हणजे ह्यांचे कट झालेले पोर्शन आहे, तर ते इथे दिसतात, म्हणजे रिपच्या जस्ट वरती, म्हणजे ह्या पोर्शन मध्ये, ठीक आहे. आणि रिपच्या जस्ट वरती आहे, हा रिप्स आहेत. रिपच्या मध्ये हे इंटरकॉस्टल मसल्स आहेत. तुम्हाला ब्रीदिंग जेव्हा मी शिकवलं होतं, कनेक्टेड आहात ना जांभरे. हो सर, कनेक्टेड. तर बघा हे रिप्स आहेत, म्हणजे छातीचा पिंजरा आहे असं माहिती नाही, याला याला काय म्हणतात, स्टर्नम म्हणतात, आणि ह्या काय असतात, रिप्स असतात, आणि ह्या व्हर्टिबल कॉलम मागे जॉईन झालेल्या असतात. हा छातीचा पिंजरा आहे. तर या रिपच्या वरती, ह्या रिपच्या वरती हा मॅमरी ग्लँड असतो. तर इथे काय असतं की ह्या रिप, आणि हे लक्षात ठेवा, इंटरकॉस्टल मसल म्हणजे काय, या रिपच्या मध्ये मसल्स असतात आणि ते ब्रिदिंग साठी कामाचे असतात. म्हणजे ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट एक्सपांड होतात, म्हणून आपण श्वास बाहेर किंवा मध्ये किंवा बाहेर सोडतो. हाही नीट मध्ये आलेला प्रश्न आहे की रेस्पिरेशन करताना रिप्स मध्ये कोणते मसल्स असतात की ते ऍडव्हान्टेज करतात, तर ते असतात इंटरकॉस्टल मसल्स. तर माहिती आहे आपल्याला रिप्सच्या मध्ये काय असणार आहे, लंग्स असणार आहे, म्हणजे रिप्स त्यातले मसल्स छातीला पकडलेले. आणि हे जर बघायचे असले तर तुम्हाला ते मटन सेंटर माहिती आहे ना, ते बोकडा असतो तिथे काटलेला, रिप्स असतात ना तिथे टांगलेल्या त्या बोकड्याला, त्याच्यामध्ये जी जागा असते ते इंटरकॉस्टल मसल असतात. बघितलंय का, नॉनव्हेज वाले, नॉनव्हेज वाले आहे की नाही आपल्याकडे, हो तर ते सर. बोकड्याला टांगलेलं असतं ना, त्याचा छातीचा पिंजरा दिसतो ना तिथे, त्याच्या मधली ते दोन रिप्स असतात ना, हाडकं, त्याच्या मधली जागा असते ना, त्यात हे मसल बसलेले असतात. तर ते बघून घ्यायचे कसे दिसतात. तर सिंपल आहे, त्याच्या खाली लंग्स असतं. आता त्याच्या पुढे बघू काय असतं, तर त्याच्या पुढे जे असतात ते मेजर मसल्स असतात, तर त्याला म्हणतो आपण पेक्टोरियल्स मेजर मसल्स. हे दिसतंय तुम्हाला रेड कलर मधलं, याला म्हणतात पेक्टोरियल्स मेजर मसल्स, ठीक आहे. तर पेक्टोरियल मेजर मसल्स मसल दिसतंय तुम्हाला. त्यानंतरचा पार्ट असतो तिथे की आपण म्हणतो की हा जो बाहेरचा पोर्शन आहे येलो कलरचा, टोटल फॅट्स असतात, जसे की आपले बेली फॅट्स असतात, पोटामध्ये फॅट्स तयार होतात तसे फॅट्स. फॅट नंतर मग महत्वाचं असतं की ग्लँड मध्ये काय असतात, लोब्युल्स असतात. सांगितलं लोब्युल्स हा काय असतो, महत्वाचा पार्ट असतो. जसं की तुम्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये टेस्टिस मध्ये लोब्युल्स बघितले होते, लोब्युल्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कंपार्टमेंट म्हणतो. तर इथे लोब्युल्स असतात. लोब्युल्स नंतर हे जे असतात, इथे सस्पेन्सरी लिगामेंट्स असतात. सस्पेन्सरी लिगामेंटचे फंक्शन आपण पुढे बघणार आहोत. लिगामेंटचं काम असतं त्याला होल्ड करणं, त्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करणं. तर लिगामेंट्स म्हणजे सपोर्टिव्ह एलिमेंट म्हणून काम करतात. हे लोब्युल्स असतात, हे लोब्स आहेत, अशा प्रकारे तुम्हाला लोब्स दिसत आहेत. आणि त्याच्यामध्ये जे महत्वाचा पोर्शन आहे ते लॅक्टिफेरस सायनस. तर सायनस म्हणजे काय असतो, असा एक पोर्शन असतो की तिथे ओपनिंग्स असतात, ठीक आहे. त्याचं फंक्शन आपण पुढे बघू. तर लॅक्टिफेरस सायनस हा इथे असतो. आणि लॅक्टिफेरस डक्ट्स म्हणजे काय असतो की तिथे हे सर्व लोब्युल्स काय होतात, ओपन होतात. तर हा डक्ट असतो की तो मिल्कला काय करतो, बाहेर पाठवतो. तर लॅक्टिफेरस म्हणजे सर्व लॅक्टिफेरस ट्युब्यूल जिथे जमा होतात त्याचा एक मेजर डक्ट म्हणजे लॅक्टिफेरस डक्ट असतो. आणि लॅक्टिफेरस सायनस म्हणजे काय, तिथे एक छोटे पोर्शन्स असतात, त्यांना आपण सायनस म्हणतो. त्याचे वर्किंग आपण बघू.
तर पोर्शन कोणाकोणाला काय काय म्हणतात त्या आधीच बघून घ्या, की हे तर एवढे महत्वाचे नाही, याचे स्केलेटल मसलच्या सिस्टीमचे पार्ट आहेत. आपला फोकस कुठे असला पाहिजे, की बाहेरचा पोर्शन काय असतो मॅमरी ग्लँड, तो फॅटचा असतो. इथे काय असतात, पेक्टोरलिस मसल्स असतात. त्याच्यामध्ये काय असतात, थोडे लिगामेंट्स असतात इथे. नंतर त्याच्यामध्ये लॅक्टिफेरस सायनसेस असतात. जसं सायनस हा कन्सेप्ट माहितीये, सायनस आपल्या डोळ्याजवळ बी सायनस असतं. इथे हे छोटे छोटे ज्या ओपनिंग्स असतात तशा याला दिसतेत ना छोट्या, डायग्राम मोठी करून दाखवतोय बघ, सायनस बघ, हे दिसतेत ना छोटे छोटेसे ओपनिंग, गॅप्स, छोट्याशा अशा ओव्हल शेप, त्याला सायनस म्हणतात. लॅक्टिफेरस डक्ट म्हणजे ज्यातनं मुलगा दूध पिऊन किंवा तिथनं दूध टोटल पाठवलं जातं ह्या डक्ट मधनं, त्याला लॅक्टिफेरस डक्ट म्हणतात. आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे रेड कलरचे पॅचेस, हे असे 1 2 3 4, हे 1 2 3 4 असे, त्याला लोब्युल्स म्हणतात. जसं टेस्टिस मध्ये काय होते, असे लोब्युल्स होते आणि त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल होते, तसे इथे लॅक्टिफेरस ट्यूब्यूल्स असतात. बघा कन्सेप्ट समजतोय ना. टेस्टिसला आठवा, टेस्टिस मध्ये काय होतं हे बघा, हे बघा टेस्टिस मध्ये लोब्यूल दिसतंय. लोब्यूलचा कन्सेप्ट केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये एकच असतो, तो म्हणजे काय, असे कंपार्टमेंट असतात, त्याला लोब्स म्हणतात. आणि त्याच्यामध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल होता बघा, सेमिनिफेरस ट्यूब्यूल, जो की टेस्टिस मध्ये जे ट्यूब्स असतात त्याला सेमिनिफेरस ट्यूब्यूल म्हणतात, आणि त्याच्या कंपार्टमेंट मध्ये असतात त्याला लोब्यूल म्हणतात. ओके, सेम कन्सेप्ट तुम्हाला लावायचा आहे, कारण बायोलॉजी इकडून तिकडे सर्व सेमच असतं. तर आपल्याकडे ग्लॅन्ड लोब्युल्स आहेत. लोब्युल्स म्हणजे कंपार्टमेंट आहेत, आणि त्यांच्यामध्ये काय असणार आहे, सेमिनिफेरस ट्यूब्युल्स असणार आहेत. हा सेमिनिफेरस ते सर्व एकत्र येऊन काय तयार होतो, सेमिनिफेरस डक्ट तयार होतो, आणि जे छोटे छोटे पोर्शन्स असतात त्याला म्हणतात लॅक्टिफेरस सायनस. तर आधी सर्वांचे नाव लक्षात ठेवायचे, आणि बाहेर काय असतात, फॅट्स. तर एवढा काही एक्झामला आलेला प्रश्न नाही, नीटच्या दृष्टीने त्याच्यावरती फोकस करा. तर अशा प्रकारे ब्रिस्ट असतो. ब्रिस्ट बद्दल आता आपण थिओरिटिकली बघू, काय काय बघितलं होतं. एवढं बघितलं होतं आपण, की सर्वात महत्वाचा जर ब्रिस्ट मधला प्रश्न असेल तो म्हणजे हार्मोन्स. हार्मोन्सवर मला वाटतं प्रश्न येऊ शकतो. आणि हे लॅक्टिफेरस ट्यूब्युल्स म्हणजे जसं आता मी सांगितलं, की हा लोब्युल असतो टेस्टिस मध्ये, त्याच्यामध्ये ट्यूब्युल्स असतात. तसे ब्रिस्ट मध्ये काय असतात, लोब्युल्स असतात. त्याच्यामध्ये आता टेस्टिस असेल तर सेमिनिफेरस ट्यूब्युल, आणि जर ब्रिस्ट असेल तर लॅक्टिफेरस ट्यूब्युल. किंवा लॅक्टिफेरस म्हणजे काय, लॅक्टिक किंवा लॅक्टो आपण कशाला म्हणतो, शुगरला म्हणतो, किंवा मिल्क्स मध्ये असते शुगर असतं, ते लॅक्टिफेरस असतं, लॅक्टिक असतं. लक्षात ठेवायचं, याचं नाव आहे लॅक्टिफेरस ट्यूब्युल. तर ह्या ब्रिस्ट ग्लॅन्ड मध्ये काय असतात, ट्यूब्युल्स असतात, त्याच्यामध्ये लॅक्टिफेरस ट्यूब्युल्स असतात. ठीक आहे, सेम स्ट्रक्चर आहे. तर बघू पुढे. The mammary glands are the pair of rounded structure present at the subcutaneous tissue at the anterior thorax of the pectoral region. हे बघा, एक फर्स्ट फक्त सांगितलंय की पेयर मध्ये असतात, दोन असतात. चांगलं माहिती आहे आपल्याला की दोन काय असतात, ब्रिस्ट असतात. आणि त्या सबक्युटॅनस, क्युटॅनस म्हणजे बाहेरचा जो लेअर असतो, सबक्युटॅनस म्हणजे क्युटाईल लेअर म्हणजे बाहेरचा, म्हणजे स्किनचा बाहेर लेअर असतो हा. आणि हा सबक्युटॅन त्या मधला लेअर, याच्यामध्ये ते असे इथे बसलेले असतात. तर सबक्युटॅनियस म्हणजे काय, मधला लेअर स्किनचा. आणि अँटेरियर थोरॅक्स म्हणजे काय, तर छातीच्या पुढच्या भागात असतात. म्हणजे ही छाती असेल तर छातीच्या पुढच्या भागात असे दोन प्रकारचे ब्रिस्ट बसलेले असतात. तर पेक्टोरल रिजन म्हणजे काय, तर पेक्टोरल रिजन म्हणजे, आता हा तुम्हाला थोडंसं स्केलेटल सिस्टीम माहिती म्हणजे, पेक्टोरल रिजन म्हणजे जिथे आपल्या रिप्स असतात छातीतल्या, त्याला पेक्टोरल रिजन म्हणतात. म्हणजे सेकंड आणि सेकंड टू 2 to 6, म्हणजे तुम्ही त्या रिप्स अशा आहेत ना, अशा काउंट केल्या 2 नंबर पासून 6 नंबर पर्यंत, किंवा 11 रिप्स असतात, आणि 12वी खाली असते. तर 2 नंबरची रिप आणि 6 नंबरची रिप ह्या रिजनला पेक्टोरल रिजन म्हणतात. याच्यामध्ये काय असतात, ब्रिस्ट बसलेले असतात फिमेल्स मध्ये. दे आर मॉडिफाईड स्वेट ग्लॅन्ड. हा प्रश्न तर मला वाटतं की प्रत्येक एक्झामने विचारलं, जसं की तुम्ही युपीएससी म्हणा का एमपीएससी म्हणा, मी स्वतः हा प्रश्न भरपूर बघितला. स्वेट ग्लॅन्ड जे असतात, स्वेट ग्लॅन्ड म्हणजे काय, त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतो, घाम तयार होतो. तर त्यांचं मॉडिफिकेशन काय असतं, हे ब्रिस्ट ग्लॅन्ड असतं. तर बघा, स्वेट ग्लॅन्ड एकदम छोटेसे ग्लॅन्ड्स असतात. ही स्किन असेल तर ते स्वेट ग्लॅन्ड असतात, छोटीशी ग्लॅन्ड असते, त्यातनं असतं घाम बाहेर येतो. परंतु ती मोठी होते, ती मोठी, तिची साईज मोठी होते फिमेल्स मध्ये, आणि तिला आपण ब्रिस्ट म्हणतो किंवा मॅमरी ग्लॅन्ड म्हणतो. तर लक्षात ठेवायचं, ब्रिस्ट कुठून डेव्हलप होतात, स्वेट ग्लॅन्ड पासून, घामाच्या ग्लॅन्ड पासून. Each mammary gland contains fatty connective tissue and numerous lactiferous ducts.
तर सर्वात महत्वाचं आहे की मॅमरी ग्लॅन्ड मध्ये फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू असतात, जे की तुम्हाला दाखवलं होतं की हा ब्रिस्ट असेल तर त्याच्या बाहेर काय असतं, सर्व फॅट असतात ना, ते कनेक्टिव्ह टिश्यू असतात, म्हणजे फक्त कनेक्शन करण्याचं काम करतात. तिथे असं त्यांचं मेजर वर्क वगैरे असं नाहीये. नेक्स्ट असतं न्यूमरस लॅक्टिफेरस डक. लॅक्टिफेरस डक म्हणजे काय, तर लॅक्टिफेरस डक्स तिथे महत्वाचे असतात. ते काय करतात, मिल्कला कलेक्ट करतात आणि ते काय करतात, ते मिल्कला कनेक्ट करून काय करतात, तिथे मिल्क तयार करतात. म्हणजे मिल्क असं एका डक मध्ये होत नसतं, असे भरपूर डक्ट असतात की ते मिल्क तयार करतात आणि ते एका मेन कलेक्टिव्ह डकला मिळतात. आणि इथून काय असतं, चाइल्ड काय करत असतो, ब्रीस्ट फिडिंग करत असतो, म्हणजे दूध पित असतो. तर भरपूर छोटे छोटे डक्स असतात आणि ते कलेक्ट करतात आणि न्यूमरस डक्स असतात आणि एक मेजर डकला काय करतात, ते कनेक्ट करतात. बघा इथे छोटे छोटे आणि हा काय असतो, हे छोटे छोटे लॅक्टिफेरेट काय करतात, इथे सर्व कनेक्ट करतात. कारण वर्किंग ह्या प्रत्येक लोब्युल मध्ये होतं आणि त्यांचं कलेक्शन इथे होत असतं. नेक्स्ट, the granular tissue of the breast is divided into 15 to 20 irregular shaped mammary lobes. तर सांगितलं तुम्हाला जसं टेस्टिस असतो, टेस्टिस आठवा, टेस्टिस मध्ये मी काय सांगितलं होतं, असे लोब्स असतात. किती असतात, किती असतात लोब्स सांगितलं होतं, दोन काउंट लक्षात 200 ठेवायचं. ते 400. हा, तर एका टेस्टिस मध्ये 200 to 400 एवढे लोब्स असतात. ते एकत्र केल्यानंतर टेस्टिस तयार होतो. तर मॅमरी ग्लॅन्ड्स मध्ये किती असतात, 15 to 20 असे लोब्स एकत्र आले असतात, जे की तुम्हाला इथे विजिबल आहेत. हे जे दिसतात हे लोब्स आहेत, तुम्हाला दिसतात ना, हे लोब्स आहेत. हे असे 15 ते 20 लोब्स एकत्र आलेले असतात आणि त्यांच्याकडनं जे ट्यूब्स बाहेर येतात, त्यात ह्या एका लोब्स मध्ये काय होतं, मग त्याच्यामध्ये लॅक्टिफेरस ट्यूब्स बसलेले असतात. दिसत आहेत कुठे, फोकस करू द्या. तर आपल्याकडे कुठे होतं, वरती गेलं का, बघा इथे आपल्याकडे काय असतात, ग्रँड्युलर टिश्यू असतात. त्याच्यामध्ये ब्रिस्ट डिवाइड होतो मेनली कशामध्ये, इरेग्युलर शेपचे काय होतात, लोब तयार होतात आणि त्या लोबचा काउंट लक्षात ठेवायचा 15 to 20. आणि ह्या लोब्स मध्ये काय असतं, इज लोब विथ अॅल्व्ह्युलर ग्लॅन्ड अँड लॅक्टिफोरस डक्ट. अॅल्व्ह्युलर ग्लॅन्ड म्हणजे काय, तर ह्या अॅल्व्ह्युलर ग्लॅन्ड काय करत असतं, तिथे ऍक्च्युली मिल्क सिक्रेशनचं काम करत असतात. मग तुम्हाला अॅल्व्ह्युलर ग्लॅन्ड ह्या कुठे असतात, मिल्क ब्रिस्ट मध्ये असतात आणि त्या ग्लॅन्ड काय करत असतात, मिल्कला तयार करतात. आणि लॅक्टिफिरस डक्ट, आणि लॅक्टिफिरस डक्ट काय करतात, त्यातनं मिल्क कलेक्ट करून पुढे नेतात. आणि मग तुम्हाला पुढची तीच गोष्ट आहे की ह्या हे बघा, ग्लॅन्ड्सला ऍक्च्युली डक्ट असतात का, चांगल्या प्रकारे नाही. तर त्यांच्यापासून डक्ट म्हणजे ट्यूब्स पुढे ही ग्लॅन्ड काय करते, तयार करते. त्याला आपण लॅक्टिफिरस ट्यूबुल म्हणतो, डक्ट म्हणतो. आणि ही आपली ग्लॅन्ड, ग्लॅन्डचं काम आहे मिल्कला सिक्रेट करणं आणि मिल्क विच इज स्टोर्ड इन अ लुमेन ऑफ ॲल्व्ह्युलर. आता लुमेन म्हणजे काय, छोटासा एक स्पेस असतो, जागा असते, तिथे काय होत असतो, ॲल्व्ह्युलरचं, तिथे मिल्क काय होत असतं, स्टोर होत असतं. आणि ॲल्व्ह्युलॉय ओपन इनटू मॅमरी ट्यूबुल. आता मॅमरी ट्यूबुल्स म्हणजे काय, जे तुम्हाला लॅक्टिफिरस ट्यूबुल म्हटले त्यांना आपण मॅमरी ट्यूबुल म्हणतो. आता ॲल्व्ह्युलॉय असेल, याने मिल्क तयार केलं, तर याच्या तिकडे छोटा लुमेन असतो, इथे मिल्क तयार होतं, मिल्क स्टोर होतं आणि ते स्टोर होऊन प्रत्येक काय होतं, ॲल्व्ह्युलॉय मधनं अशा प्रकारे मिल्क ह्या ट्यूबुल्स मधनं कनेक्ट होऊन, त्याला मॅमरी ट्यूबुल म्हणतात, ते पुढे जातं. पुढे द ट्यूब्युल ऑफ ईच लोब जॉईन टू द मॅमरी डक्ट. आणि एक मॅमरी डक्ट असतो, त्याला हे सर्व ट्यूब्युल काय करतात, कनेक्ट करतात. म्हणजे हा मॅमरी डक्ट आहे, त्याला असे छोटे छोटे ट्यूब्युल्स कनेक्ट करतात. हे ट्यूब्स कुठून आलेले असतात, तर ह्या ॲल्व्ह्युलर ग्लॅन्ड पासून. म्हणजे ॲल्व्ह्युलर ग्लॅन्ड आहे, अशा भरपूर ॲल्व्ह्युलर ग्लॅन्ड आहे तुमच्याकडे, त्यांच्यातनं छोटे छोटे डक्ट्स निघालेत, त्याला लॅक्टिफिरस डक्ट म्हणतात. आणि ह्या मॅमरी ट्यूब्युल्सला काय कनेक्ट झालेला असतो. मेनी मॅमरी डक्ट जॉईन टू फॉर्म वाइडर मॅमरी अँपुला. आता सिंपल आहे बघा, आता पुढे स्ट्रक्चर, हे ॲल्व्ह्युलर ग्लॅन्ड आहे, त्याचे झाले मॅमरी डक्ट तयार झालेत, त्याचा असा मॅमरी डक्ट तयार झाला, त्या मॅमरी डक्ट पुन्हा एकत्र येतात, असे भरपूर डक्ट तयार येतात आणि काय तयार होतो, अँपुला तयार होतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला सांगेल मी ते, विच कनेक्ट टू द लॅक्टिफोरस डक्ट. आणि तो कशाला कनेक्ट करतो, लॅक्टिफोरस डक्टला. दिस कवर्स टुवर्ड द निपल लोकेटेड नियर द टीप ऑफ द ब्रिस्ट. आणि हा लॅक्टिफोरस डक्ट हा फायनल डक्ट असतो आणि तो कव्हर करतो टुवर्ड द निपल, म्हणजे जिथे जे ब्रिस्ट असतात तिथे एंड करतात, त्याला आपण निपल म्हणतो. तिथे काय करतो असतो, बेबी काय करतो असतो, त्या मिल्क तिथून घेत असतो. ठीक आहे. निपल वरनं जसं आपण त्याला ते निपल्स आपण युज करतो, म्हणजे आपण सिंथेटिक निपल युज करतो की ते बाटेला लावतो आपण, तर तशा प्रकारे तिथे निपल्स, ते फिमेल्सचे पार्ट्स असतो आणि तिथे तो युज करतो. आपण त्याला असं मूर्ख बनवूनही त्याला दूध पाजत असतो.
आहे ना, मूर्ख बनवतो ना मुलाला आपण. तर त्याला आपण बाटलीला काय करतो, असे छोटं निपल बसवतो आणि त्याला दूध पाजून देतो. तर डार्क ब्राऊन कलर अँड सर्क्युलर एरिया ऑफ स्किन त्याला ॲलोरा म्हणतात. आता ऍक्च्युली हा जो ब्रीजचा जो एरिया असतो त्याला एक छोटासा पॅच असतो ब्राऊन कलरचा आणि तो त्याला आपण ॲलोरा म्हणतात. तर नाव लक्षात ठेवायचे. कशासाठी? तर नीट वगैरे द्यायचे. त्यांनी याला चांगल्या प्रकारे फोकस करायचं की निपल्सला जे सराउंडेड डार्क पॅचेस वगैरे असतात त्यांना काय म्हणायचं? तर ॲलोरा म्हणायचं. तर डायग्राम्स मला वाटतं अँपुला वगैरे तुम्हाला दाखवता आला तर बघतो. चांगल्या प्रकारे डायग्राम आहे का? हे बघा डायग्राम तुम्हाला क्लिअर दिसते का? हॅलो. तर बघा डायग्राम मध्ये काय काय तर माझ्यासारखंच कोणीतरी तिथे लिहिलेलं दिसतंय. ऍक्च्युली व्हिडिओ आहे वाटतं. तर बघा काय काय तर मॅमरी ग्लँड जे स्टार्ट होते तर तुम्हाला माहिती आहे की तिथे मसल्स असतात. सांगितलं हे छातीतले काय असतात आपले रिप्स असतात. म्हणजे त्याला आपण मराठीत काय म्हणतो? काय म्हणतो मराठीत त्याला आपण? रिप्सला मराठीत काय म्हणतो आपण? काय म्हणतो? या रिप्सला मराठीत काय म्हणतो आपण? बरगड्या. बरगड्या. छातीतल्या बरगड्या माहिती ना? बरगड्या. आपण म्हणतो ना छातीच्या बरगड्या दिसताय म्हणजे तो छातीचा पिंजरा. तर त्या बरगड्या त्याला मराठीत आपण बरगडी म्हणतो. छातीची बरगडी. आणि त्याच्यामध्ये मसल बसलेले असतात त्यांना इंटरकॉस्टल मसल म्हणतात. आणि महत्वाचा पोर्शन इथे ब्रीस्ट ग्लँडला जे सपोर्ट करणारा असतो तो काय असतो? पेक्टॉलिस मेजर मसल. ठीक आहे. तिथे मस्क्युलर पोर्शन असतो तो ब्रीस्टला काय करतो? सपोर्ट करतो. लक्षात ठेवायचं पेक्टॉलिस मेजर मसल्स इथे काय असतात? बसलेले असतात ब्रीस्टच्या बॉटमला. तर ब्रीचच्या बॉटमला पेक्टोरिस मसल्स हे कोणावरती कनेक्टेड झालेले असतात? छातीच्या पिंजऱ्याला. नंतर आधी सांगितलं तुम्हाला की मध्ये चौथा पोर्शन जो असतो फॅट्स असतो. तर ब्रीचला हे फॅटचे काय करतात? ग्लोब्युल कनेक्ट करतात. फॅटचे ज्या सेल्स असतात त्या कनेक्ट करतात. हे फॅट्स आहे टोटल. आणि फॅट्स नंतर तुम्हाला सांगितलं मॅमरी लोब्स. आता मॅमरी लोब्स म्हणजे काय तुम्हाला दिसतं? हे याला लोब्स म्हणतात. दिसतंय हा असे छोटे छोटे लोब्स दिसत आहेत. याला लोब्स म्हणतो. तर कसं काय आलं हे? तर मॅमरी लोब्स दिसते तुम्हाला. हे जे तुम्ही आपल्याला ते चेस्ट तुम्हाला सांगितलं होतं मी की छातीमध्ये जसे अल्व्हिलॉय असतात, पोकळ्या असतात ना. हे बघा छातीमध्ये अशा पोकळ्या असतात. तसे इथे अल्व्हिलॉय असतात. तर त्याला आपण अल्व्हिलोस किंवा अल्व्हिलॉय म्हणतो. तर ते अल्व्हिलॉय पुढे कनेक्ट करतात. तर मॅमरी अल्व्हिलोस त्याला म्हणतो आपण. हे मॅमरी अल्व्हिलोस आहेत. त्यांचा मॅमरी डक्ट तयार होतो. हा दिसतोय मॅमरी डक्ट तयार होतो. लिहिता येत नाही मला इथे, थांबा. हे बघा हे अॅल्युलो आहेत. यांचा डक्ट तयार झाला त्याला मॅमरी डक्ट म्हणतात. या डक्ट नंतर हा अँपुला पोर्शन तयार होतो. सांगितलं की भरपूर अॅल्युलॉय हे बघा अॅल्युलॉय कनेक्ट करतात. भरपूर अॅल्युलॉय एका डक्टला कनेक्ट करतात. भरपूर डक्ट एका अँपुलाला कनेक्ट करतात. डायग्राम बघा. हा अँपुला आहे. दिसतोय ना? अँपुला म्हणजे काय आहे? भरपूर डक्ट हे ट्यूब्स काय आहे इथे कनेक्ट झालेले बघा. याला असे 5-6 कनेक्शन आहेत अँपुलाचे. आणि ह्या एका अँपुलाला भरपूर काय आहे तिथे हे कनेक्ट झालेले आहे. आणि हे सर्व मग काय इथे काय करतात? एका मेन पोर्शन मध्ये येतात. त्याला काय म्हणतात? लॅक्टिफोरस डक्ट. हा मेन डक्ट आहे. त्याला लॅक्टिफोरस डक्ट म्हणतात. आणि हा जो टीप असतो माहिती आहे आपल्याला, त्याला आपण निपल म्हणतो. आणि अॅलोरा म्हणजे काय? तर हा जो रिजन असतो त्याला अॅलोरा म्हणतो आपण, की जो ब्राऊन पॅच मध्ये असतो, ब्राऊन कलर मध्ये असतो. ठीक आहे. तर अॅलोरा रिजन इथे ह्या आपण टीपला निपल म्हणतो. आणि अशा प्रकारे हे काय असतो? ब्रेस्ट ग्लँड असते. ठीक आहे. तर अँपुला समजलं ना? अँपुला हा रिजन, हा डकला कनेक्ट झालेले हे भरपूर लोब्युल्स. आणि हा लॅक्टिफरस डक्ट, निपल आणि अॅलोरा. अजून जर तुम्हाला अजून तिथे काही कनेक्शन असेल तर दाखवतो. चांगली डायग्राम असेल तर. हे बघा ही डायग्राम मला चांगली वाटते, जरा बघूया.
बघा याच्यामध्ये काय बघण्यासारखं डायग्राम मध्ये तर तुम्हाला ॲल्युलोज दिसतोय. हे ॲल्युलोज आहे तिथे, बरोबर. आणि तुम्हाला सबक्युटॅनस टिश्यू सांगितले होते, हे इथे सबक्युटॅनस टिश्यू असतात मध्ये. नंतर लोब्युल ऑफ मॅम्ब्रिगॅन, हा सर्व लोब्युल असतो एक मोठा, त्याच्यामध्ये छोटासा बघा छोटूसा ॲल्युलोय दिसतोय का, छोटूसा हा लोब आहे पूर्ण, त्याच्यामध्ये छोटासा काय ॲल्युलोस आहे. नंतर खाली काही नंबरिंग दिलंय अजून त्यांनी, ते बघू 1 2 3 4 कुठे आहे तर. समजलं ना तुम्हाला, ॲल्युलोस दाखवायचा होता मला. हा ॲल्युलोस म्हणजे काय, हा छोटेसे काय असतात तिथे सॅक्स असतात, त्या काय तयार होतो एक मोठा, हा मोठा काय तयार होतो लोब्युल तयार होतो. लोब्युलचे कनेक्शन बघा, लोब्युलचे कनेक्शन खाली उतरतात आणि खाली उतरल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण, मग त्याला ट्युबुल्स म्हणतो. त्यानंतर हा सर्व ट्युबुल्स, मॅमरी ट्युबुल्स कसे करतात, इथे कनेक्ट होतात, त्याला अँपुला म्हणतो. आणि हा जो पोर्शन आहे शेवटचा, त्याला काय म्हणतो आपण, अँपुलाचा टिफोरस डक्ट म्हणतो. आणि शेवटी निपल, अशा प्रकारचा हा एरिया असतो. एक मिनिट अजून एक चांगली बघू डायग्राम असते तर. तेव्हा डायग्राम ही मला चांगली वाटते बघायची. आता पेक्टोरिस मसल वगैरे सोडा, हे लोब्युल्स तुम्हाला मला जे मेजर सांगायचं होतं त्यावरती फोकस करा बघायचे. तर हे बघा, हे लोब्युल्स ऑफ 2 लोब्स ऑफ मॅमरी ग्लँड. लोब्युल्स बघा हे दिसते तुम्हाला, हे लोब्युल्स चांगल्या प्रकारे कनेक्ट झालेले आहेत. हा त्यांना लॅक्टिफरस डक्ट कनेक्ट झालेला आहे. आणि हे लॅक्टिफरस सायनस तुम्हाला सांगितलं होतं, हा सायनसचा एरिया आहे, जो की थोडासा हॉलो पोर्शन मध्ये असतो, फुगलेला एरिया असतो, त्याला सायनस म्हणतात. त्याचं काम असतं थोडं मिल्कला स्टोअर करणं. आणि निपल आणि ॲलोरा तर माहिती. एक असं कम्प्लीट डायग्राम मला मिळत नाहीये. ठीक आहे, मला वाटतं की इथून तुमच्या प्रॉब्लेम क्लिअरच आहे. डाऊट आहे का? हॅलो. ओके. सर मिल्क प्रोडक्शन जे असतं तर ते प्रेग्नन्सीच्या पिरियड मध्येच असतं का फक्त? मिल्क प्रोडक्शन ऍक्च्युली हे प्रेग्नन्सीच्या पिरियड नंतर, हा प्रेग्नन्सीच्या पिरियड मध्येच असतं. जोपर्यंत तिथे हार्मोन्स आहेत, तर हार्मोनच्या कंट्रोल मध्येच प्रेग्नन्सी तिथे कंटिन्यू होतं, तिथपर्यंत मिल्क प्रोडक्शन असतं. ठीक आहे. मग एकदा पार्च्युरेशन झालं की हॉर्मोनचं सिक्रेशन नाही होत का? पॅच्युरेशन झाल्यानंतर ऍक्च्युली मेमरी ग्लँड वर्क करायला लागते. म्हणजे जर आपण ह्या मेमरी ग्लँडचं फंक्शन बघितलं तर ते प्रेग्नन्सीमध्ये काही वर्क करत नाही. प्रेग्नन्सी झाल्यानंतर म्हणजे प्रेग्नन्सी केव्हा संपते, जेव्हा की तिथे मुलगा जन्म घेणार आहे. आणि मुलगाने जन्म घेतल्यानंतर तिथे लगेच काय होतं की हे मेमरी ग्लँड ऍक्टिव्हेट होतात आणि मग तिथून त्यांचं फंक्शन चालू होतं, जिथपर्यंत की तिथे हार्मोन्स मेंटेन आहेत. तर हार्मोन्स आहेत म्हणून तिथे मेमरी ग्लँड ऍक्टिव्हेट होते. पुन्हा मग काय होतं की तिथून हार्मोनची लेवल कमी झाल्यानंतर पुन्हा काय होतं की तिथे मेमरी ग्लँड त्याचं फंक्शन बंद करतं. पुन्हा मग प्रेग्नन्सी नंतर ते पुन्हा ऍक्टिव्हेट होतं. त्याच्यावरती आपण डिस्कस करू. ऍक्च्युली मला प्रश्न नीट कळालेला नाही, म्हणजे तुला म्हणायचं काय? म्हणजे प्युबर्टी पासून हॅलो. मॅमरी ग्लँड ऍक्टिव्हेट होतात की पार्च्युरेशन नंतर होतात? प्युबर्टी नंतर मेमरी ग्लँड ऍक्टिव्हेट होत असतात, त्या पॅच्युरेशन नंतर होत असतात. ठीक आहे. आणि त्या कधी कधी ऍक्टिव्हेट होतही नाही. म्हणजे अशा भरपूर केसेस आहेत की तिथे मुलगा जन्माला आला आणि तिथे मेमरी ग्लँड ऍक्टिव्हेट चांगला झाला नाहीत आणि तिथे ब्रेस्ट फेडिंग होऊ शकत नाही. मग त्या केसेसमध्ये काय करावं लागतं, सिंथेटिक जे मिल्क आहे, म्हणजे ते त्याला आपण लॅक्टोज काहीतरी म्हणतो, त्याला त्याचं नाव ऍक्च्युली मला आठवत नाहीये. ते लॅक्टोजेनचे वगैरे असे छोटे हे असतात, म्हणजे ते मिळतात पॅकेटमध्ये मिळतात, की त्याला आपण पाण्यामध्ये टाकून वगैरे मग त्यांना काय करतो, मिल्क फीड जे असतं ते करत असतो. लॅक्टोजेनचे स्वतः आपल्या इंडस्ट्रीमध्ये असतात. तसं आपण जे मटेरियल बनवलेलं असतं त्याच्यामध्ये न्यूट्रिशन वगैरे असतं.
हे कोणासाठी की जिथे त्या फिमेलने मुलाला जन्म दिला परंतु ते ते काय करू शकत नाही, ब्रेस्ट फिडिंग करू शकत नाही किंवा ऍक्च्युली ते मेमरी गॅन कामच करत नाही. अशा भरपूर सिच्युएशन असतात. मग तिथे आपण सिंथेटिक त्याला काय करतो, मिल्क फीड करतो. ठीक आहे. तर असंही होतं की मेमरी गॅन कधी हो कधी ऍक्टिव्हेट सर. होत. तर मॅमरी ग्लँड मध्ये काय बघितलं होतं आपण मग आता की सर्वात महत्वाचा पोर्शन असतो की जे आपण अरे लिहिण्याचं गेलं आता हे काय प्रॉब्लेम आहे. लोब्स असतात, त्या लोब्स मध्ये काय बसलेले असतात, ह्या ॲल्व्हेओलार ग्लँड बसतात, ते मिल्क तयार करतात आणि त्यांच्यामध्ये ते ते ओपन होतात मॅमरी ट्युब्यूल मध्ये. इथून एक ट्यूब निघते, त्याला मॅमरी ट्युब्यूल म्हणतात. लक्षात आलं. हा लोब आहे, लोब मध्ये ह्या ॲल्व्हेओलार काय ग्लँड्स आहेत, तिथून मॅमरी ट्युब्यूल निघलेला आहे. आता हे मॅमरी ट्युब्यूल्स कशावर कनेक्ट करतात, तर हे मॅमरी ट्युब्यूल्स एकत्र येतात, जॉईनिंग करतात वायडर अँप्युलाला. तर याच्यामध्ये अशी एक लोब्यूल नंतर मग त्याचा तयार होतं, पुढे भरपूर हे तयार होतात, एम्प्टीज एकत्र येतात आणि अँप्युला तयार, अँप्युला दिसतोय आणि हा अँप्युला मग कशाला कनेक्ट करतो, लॅक्टिफरस डक्टला, आणि शेवटी हे सर्व अँप्युला आहे तो लॅक्टिफरस डक्टला शेवटी कनेक्ट करतो. तर हे सिक्वेन्स एकदा बघा. आणि शेवटी मग लॅक्टिफरस डक्टचा एंडिंग असतो, त्याच्या बाहेर निपल म्हणून एक कन्सेप्ट असतो ब्रिजला, तो मुलाच्या फिडिंगला इम्पॉर्टंट असतो. इथे एक डार्क पॅच असतं, त्याला ॲलोरा म्हणतात. ठीक आहे. तर नेक रिजनला ॲलोरा असतो. तर कनेक्शन लक्षात ठेवा. कनेक्शन कुठून स्टार्ट झालं होतं, तर ग्लँड होती, ती होती ॲल्व्हेओलार. त्यानंतर त्याचं मॅमरी त्याचं ते कशात बसलेल्या होत्या, तर लोबमध्ये ते कनेक्ट झाला मॅमरी ट्युब्यूलला. मॅमरी ट्युब्यूल मधनं त्या सर्व मॅमरी ट्युब्यूल एकत्र आल्यात, त्याला अँप्युला म्हणायचं. सर्व अँप्युला एकत्र आल्यात, त्याला काय म्हणायचं, लॅक्टिफरस डक्ट, आणि डक्ट एंड करणार. ठीक आहे. तर एकदा वाचा, ते लक्षात येईल तुमच्या. तर अशा प्रकारे आपलं काय संपलेलं इथे ब्रेस्ट वगैरे किंवा मॅमरी ग्लँड संपेल. नेक्स्ट आहे प्युबर्टी अँड मॅच्युरिटी इन मेल्स. तर आपण आता हे ऑलरेडी भरपूर डिस्कशन केलेलं आहे, तेच आपल्याला पुन्हा पुन्हा एंड करायचं. हे आपलं डिस्कशन झालेलं आहे की प्युबर्टी अँड सेक्शुअल मॅच्युरिटी मेल्स मध्ये कशा प्रकारे असतात. तर बघू. तर प्युबर्टी इज द एज ॲट विच द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज फंक्शनल. ऑलरेडी सांगितलंय की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जेव्हा वर्क करणार त्याला आपण प्युबर्टी म्हणणार. आणि तिथे काय असणार आहे, गॅमेट्स तो प्रोड्यूस, मेल काय करू शकतो, गॅमेट प्रोड्यूस करू शकतो किंवा सेक्स हार्मोन ते वर्क करतात. हे सेक्स हार्मोनची लेवल हाय आहे, हाय लेवलवरती सेक्स हार्मोन आहेत आणि तो गॅमेट प्रोड्यूस करतोय म्हणजे स्पर्म तयार करतो आहे, म्हणजे तो जो मेल आहे तो प्युबर्टीमध्ये आहे. नेक्स्ट आहे इन द मेल द ऑनसेट ऑफ प्युबर्टी ऑकर ॲट एज ऑफ 15 to 20 इयर. आता हे जे त्याच्यामध्ये चेंजेस आहेत, म्हणजे जशा प्रकारे गॅमेट तो प्रोड्यूस करू शकतो किंवा मग तो हार्मोन त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आहे. तर हे कधी होणार, तर सिम्पल आहे, ऑनसेट म्हणजे जी प्युबर्टी जे स्टार्ट होणार म्हणजे 12 to 15 इयर. जनरली 12 to 15 इयर मध्ये सर्वच मुलं प्युबर्टीमध्ये एंटर करतात. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ टेस्टोस्टेरॉन द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स अपीयर. सांगितले होते की सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर काय असतात, तर त्यांना दाढी वगैरे येणं, मुशी येणं वगैरे, जे आपण डिस्कस केले होते ते मसल्स डेव्हलपमेंट वगैरे सर्व हे सेकंडरी सेक्शन मध्ये येतात. देअर आफ्टर ते रिमेन फंक्शनल थ्रूआउट द लाईफ. आणि ते एकदा मध्ये आले की सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर की ते पूर्ण लाईफ भर काय असतात, फंक्शनल असतात, जोपर्यंत त्याचं लाईफ स्पॅन असतं तोपर्यंत. ठीक आहे. तर पुढे बघू. तर प्युबर्टी इन फिमेल. तर फिमेल मध्ये काय असणार आहे, तर फिमेल्स मध्ये बघू, द रिप्रोड्यूक्टिव्ह सिस्टीम बिकम फंक्शनल. तर ते फंक्शन होणार आहे. ते ऑनसेट ऑफ कॅरेक्टराइज म्हणजे त्यांच्यामध्ये सुरुवात होणं म्हणजे सर्वात महत्वाचं मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होणार फिमेल्स मध्ये, जे की मेल्स मध्ये नसते. तर त्यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते, त्याला आपण मागेही म्हटलं मेनॉर्क म्हणजे मेन्स्ट्रुअल स्टार्ट होणं, मेनोपॉज म्हणजे स्टॉप होणं. तर पुन्हा पुन्हा चॅप्टरमध्ये तेच दिलंय की मेनॉर्क कधी म्हणजे ॲट एज ऑफ 10 to 14 म्हणजे 10 to 14 इयर मध्ये फिमेल्स मध्ये काय होतं, मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होऊन जाते, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह त्यांची सिस्टीम फंक्शनल होऊन जाते. आणि स्टॉप कधी होते, ॲट एज ऑफ 40 to 45 मध्ये ते स्टॉप होते. ठीक आहे, बघितलेलं आहे आपण. Unlike in the males, the mature females show the cyclic changes in the reproductive system is called menstrual cycle. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय, ते फिमेल जे असतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये 10 to 14 इयर मध्ये, म्हणजे हे व्हॅरी करतं, कोणत्या फिमेल 10 मध्ये असतील किंवा 13 मध्ये असतील, 12 किंवा 14 पर्यंत प्रत्येकामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल चेंजेस सुरू होतात. सायक्लिक चेंजेस म्हणजे प्रत्येक महिन्याला 28 डेजची सायकल असते आणि हे फक्त मेल फिमेल मध्येच होतं असं त्याला म्हणायचं. मेनोपॉज सांगितलं की स्टॉप होते, त्याला मेनोपॉज म्हणायचं. आणि ते कधी होणार, तर ऍट द एज ऑफ 40 to 45 होणार आणि तिथे हे सायकल थांबणार.
द फिमेल इज एबल टू बिअर द चिल्ड्रन्स, काय म्हणतोय, द फिमेल इज अनेबल टू बिअर, हा म्हणजे तेव्हा मेनोपॉज म्हणजे काय, आता फिमेलला नॅचरली काय करू शकत नाही, जन्म देऊ शकत नाही, अशा पोझिशनला काय म्हणतो आपण, मेनोपॉज म्हणतो. म्हणजे ते रिप्रोडक्टिव्ह सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते. द मेनोआर्क अँड मेन्स्ट्रुअल सायकल्स अँड मेनोपॉज आर कंट्रोल्ड बाय द गॅनाडोट्रोपिक हार्मोन. महत्वाची गोष्ट आहे, गॅनाडोट्रोपिक हार्मोन हे काय करत असतात, याला कंट्रोल करत असतात मेन्स्ट्रुअल सायकलला. आता गॅनाडोट्रोपिक हार्मोन म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी जे रिलेटेड हार्मोन असतात त्याला गॅनाडोट्रोपिक हार्मोन म्हणतात. ठीक आहे. तर हार्मोन आपण पुढे बघू, मेन्स्ट्रुअल सायकल बघायचे. तर मला वाटतं की हे पुन्हा आलंय, आपण हे बघितलेलं आहे. काय डाऊट आहे याच्यामध्ये? मागचे टॉपिक ऑलरेडी दोघेही झालेले होते, बरोबर. पुढे जायचं. हॅलो. तर मेन्स्ट्रुअल सायकल आपल्याला महत्वाचा पॉईंट आहे की तो तुमच्या एक्झाम पॉईंट प्री मॉड्यूल मध्ये काय मग ग्राफियन फॉलिकल हे तुम्हाला 10 वेळा सांगितलेलं आहे. तर ते त्याला काय म्हणतात, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. तर मेन्स्ट्रुअल सायकल म्हणून त्याला ओव्हरियन सायकल काय म्हणतात, कारण तिथे ओव्हलचं काय होतं, डेव्हलपमेंट होतं. पुढचा पॉईंट, मेन्स्ट्रुअल सायकल इज कॅरेक्टराइज बाय फीचर ऑफ प्रिमिटिव्ह इन्क्लूड, म्हणजे काय की हे फीचर्स म्हणजे काय, तर आपल्या ह्युमनचं फीचर आहे की तिथून मेन्स्ट्रुअल सायकल हे आपलं प्रिमिटिव्ह म्हणजे काय, जुनं फीचर आहे. इट इन्व्हॉल्व्स दी सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस होतात ओरीमध्ये, आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मेनली इन युटेरस. आता बघा, हा युटेरस असतो, हे काय असते, फॅलोपियन ट्यूब असते, आणि हे सर्व्हिक्स आणि वजन. तर ह्या युटेरस मध्ये मोठे चेंजेस होतात मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये. तर महत्वाचं आहे, इथे ओव्हरीज चालू असतात आणि इथे युटेरस मध्ये. मेजर चेंजेस कुठे होतात, इथे ओव्हल डेव्हलप होतं आणि इथे वॉल. ज्या वॉल कशासाठी, तर ते वॉल त्या मुलाला अटॅच करण्यासाठी, त्याला न्यूट्रिशन द्या. तर ते बघू आपण. तर मेनली काय होणार आहे, युटेरसची वॉल तिथे तयार होणार आहे आणि ओव्हरी डेव्हलपमेंट होणार. these changes take place under the effect of gonadotropin हार्मोन. आधी सांगितलं, गोनॅडोट्रोपिन जे हार्मोन असतं, अँड द ओव्हॅरिन हार्मोन, ओव्हरीचे स्वतःचे हार्मोन्स असतात आणि गोनॅडोट्रोपिन हार्मोन असतं. तर ह्या दोन हार्मोनच्या प्रेझेन्स मध्ये होणार आहे. तर ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघू. आता लक्षात ठेवायचं, गोनॅडोट्रोपिन्स आणि ओव्हॅरिन हार्मोन हे दोन काय करतात, याला कंट्रोल करतात. सायकल्स आर रिपीटेड विथ पिरियॉडिसिटी अप्रॉक्सिमेटली. तर लक्षात ठेवायचं, फिमेल्स मध्ये हे पिरियॉडिक होते, म्हणजे ह्या महिन्यानंतर ह्या 28 डे नंतर दुसरे 28 डे, अशा प्रकारे प्रत्येक महिन्याला सिस्टीम कंटिन्यू होते. द मिडल ऑफ ईच सायकल कॅरेक्टर ऑफ एक, आणि ह्या हे 28 डेचं सायकल असतं, ते असं असतं, त्याच्या मिडलला 40 डेला काय होतं, एग रिलीज होतं, म्हणजे ओव्हल इथे रिलीज होतं. ठीक आहे. तर त्या सायकलच्या मध्ये ते काय होत असतं, रिलीज होत असतं. तर आणि काय अल्टरनेटली, म्हणजे हे लक्षात आहे, ह्याही प्रश्न मला वाटतं आलेला आहे. एका ओव्हरीतनं ह्या महिन्याला, तर दुसऱ्या ओव्हरीतनं दुसऱ्या महिन्याला, तर दोघी ओव्हरी ह्युमन्स मध्ये काय असतं, फंक्शन. तर सायकल इज डिवाइडेड इंटू 4. आता ही सायकल 4 स्टेजेस मध्ये डिवाइड झालेली आहे. तर मला वाटतं भरपूर गोष्टी आपल्याला माहिती होत्या, आणि आपण पुढे जाऊ. ठीक आहे. तर पुढचं आहे मेन्स्ट्रुअल फेज. तर बघा, मेन्स्ट्रुअल फेज काय असतो. पहिला फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज. द बिगिनिंग ऑफ ईच cycle taken as a full day where the means a loss of blood, तिथे ब्लड वगैरे काय होत असतो, फर्स्ट डेला लॉस होत असतो. काउंट दिले 45 to 100 ml टेक प्लेस अँड इट लास्ट फॉर ऍक्च्युअली 5 days. तर सायकलचा स्टार्ट कसा होतो, तर सायकलचा स्टार्ट हा काहीतरी बॉडीतनं ब्लड वगैरे लूज केलं जातं, बाहेर पाठवलं जातं, आणि अराउंड ब्लड किती जाऊ शकतं बॉडीतनं, 45 to 100 ml. आता 45 to 100 ml आपल्याला कळतं किती असतं. तर 100 ml चं 200 ml आपण इंजेक्शन मुळे काही प्रश्न नाही, इंजेक्शन पेक्षा कमी जास्त. आणि किती दिवस हा फेज चालू शकतो, हा फेज ब्लड वगैरे वाहण्याचा फेज हा 5 days पर्यंत जाऊ शकतो. तर तो ऍव्हरेज असतो, कधी कधी तो 3, 5, 6 तो व्हॅरी करतो, फिमेल टू फिमेल व्हॅरी करतो. तर आपण अप्रॉक्सिमेटली करणार की सायकल स्टार्ट होण्याच्या पहिल्या 5 दिवस हे काय असतात, तिथे ब्लड ब्लिडिंगचा फेज असतो, तिथे लॉस ऑफ ब्लड बॉडीचा होतो. नेक्स्ट पॉईंट
बघू तिथे ऑफ युटेरस सांगितलं होतं इंडोमेट्रियम म्हणजे युटेरसच्या मधल्या वॉलला काय म्हणतात इंडोमेट्रियम. ठीक आहे. तर मागचं लेक्चर बघा आणि तिथे सांगितलं होतं तुम्हाला की मेन्स्ट्रुअल सायकल रिप्रोडक्शन मध्ये इंडोमेट्रियमला भरपूर महत्वाचं असतं. तर मधला लेअर म्हणजे इंडोमेट्रियम, मायोमेट्रियम म्हणजे मिडल लेअर, समजलं. तर पेरीमेट्रियम म्हणजे बाहेरचा लेअर. तर ते लक्षात ठेवा, इंडोमेट्रियम म्हणजे मधला लेअर. तर मधला लेअर युटेरसचा असतो, तो ब्रेकडाऊन होतो अंडर द इफेक्ट ऑफ पोस्ट गॅनरो हार्मोन्स. तर लक्षात ठेवा इथे हे बघा, हा जो इंडोमेट्रियम असतो हा चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला असतो मागच्या सायकलमध्ये. आणि तो काय होतो, हे काय होतो, प्रोस्टॅग्लॅन्डिन्स जे असतं रिलीज होतात आणि ड्यू टू डिक्रीज लेवल ऑफ द प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉनची लेवल ड्रॉप होते, इस्ट्रोजेनची लेवल ड्रॉप होते. म्हणजेच तिथे काय असतं, यांनीच त्या वॉलला काय केलेलं असतं, मेंटेन केलेलं असतं. ही वॉल असते अशी मागच्या सायकलची, म्हणजे मागची एक रिप्रोडक्टिव्ह सायकल बघा, म्हणजे मागची मेन्स्ट्रुअल सायकल एंड होते आहे आणि नवी स्टार्ट होते. मग ते नवी स्टार्टचा पहिला दिवस आहे. मग हे मागच्या वेळेस जे तयार झालेलं आहे, वॉल जे तयार झालेली आहे, हे इंडोमेट्रियम म्हणजे काय, इथे लेअर तयार झालेला असतो. हा लेअर पुन्हा कोलॅप्स होतो, म्हणजे ब्रेक होतो. का, तर तिथे नवीन वॉल आपल्याला पुन्हा तयार करायची असते. तरी मागची जी वॉल ब्रेक होते तिथे काय होते, तर तिथे जे आपले प्रोस्टॅग्लॅन्डिन्स म्हणजे काय होतात, तर तिथे लेअर जे असतात म्हणजे कोणते, सॉरी, हार्मोन, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन, हे दोन हार्मोन्स असतात ऍक्च्युली, हे काय होतात तिथे कमी होतात. यांच्या लेवल कमी झाल्यामुळे काय होतं, की तिथले जे वॉल होते ऍक्च्युली ते ब्रेक होते. आणि ते वॉल ब्रेक झाल्यामुळे काय होतं, तिथे ब्लड आणि काही टिश्यू असतात आणि काही म्युकस, ते सर्व ते वॉल बनलेले असते, ते सर्व मटेरियल हे काही रिलीज होतात. त्यात ब्लड असतं, काही सेल्स असतात, काही पदार्थ असतात आणि मधली लाइनिंग असते ती पूर्ण डिस्कनेक्ट होते आणि तिच्यामध्ये अनफर्टिलाइज oocyte असतं, म्हणजे ते ओव्हरीने जे बाहेर पाठवलेलं असतं, ट्यूब मधून आलेलं असतं, तेही त्यातनं बाहेर जातं आणि सगळे जे वॉल असतं हे काय होतं, ब्रेक होतं. तर आणि हे कुठून जातं सर्व, याला डिस्चार्ज म्हणतो आपण. डिस्चार्ज म्हणजे काय, ओव्हरीतला जो फ्लो बाहेर जातो त्याला आपण जनरली डिस्चार्ज म्हणत असतो, की त्यातनं लिक्विड बाहेर जात आहे आणि ते वजायनातनं काय होत असतं, डिस्चार्ज बाहेर जात असतो. तर मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे वजातनं डिस्चार्ज किती दिवस जातो, तर माहिती वगैरे त्यात का जातो, तर हे दोन हार्मोन कमी होतात आणि त्यात काय काय असतं, तर ब्लड असतं, काही सेल्स असतात, काही स्टिकी पदार्थ असतात आणि वॉल मधले जे लाइनिंग असतं ते असतं आणि त्यात अनफर्टिलाइज म्हणजे ते ओव्हूल जे बनवलेलं असतं oocyte, म्हणजे जे फर्टिलायझेशनसाठी तेही असतं. हे सर्व पदार्थ बाहेर जातात. कारण पहिला फेज आहे तो काय आहे, डिस्चार्ज फेज. तर नेक्स्ट आहे द इंडोमेट्रियल लाइनिंग बिकम व्हेरी थिन, आणि ते एकदमच लाईन काय होते, एकदम ते इंडोमेट्रियल लाईनिंग एकदम थिन होऊन जाते आणि ते 1 mm ची होऊन जाते, म्हणजे 1 mm चं थिकनेस तिचं होऊन जातं. आणि मेन्स्ट्रुअल सायकल डिस्चार्ज कंटिन्यू अँड ऍव्हरेज 5 days, आणि तो 5 days पर्यंत ते 1 mm ची थिकनेस अटेन करून टाकते, म्हणजे बारीक होऊन जाते आणि 5 दिवसापर्यंत होते. नाव हिअर दिस ब्लड डज नॉट क्लॉट, आणि इथे ब्लड क्लॉट होत नाही. ठीक आहे. हाऊएव्हर देअर इज नो ब्लड क्लॉट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फिब्रिनोलायसिन. तर हा प्रश्न मला वाटतं नीटने फोकस करायचा, नीटवाल्यांनी, की तिथे ब्लिडिंग होत आहे, म्हणजे एक वॉल आहे ते तुटते आहे आणि ती खाली ड्रॉप डाऊन करते, त्यात ब्लड आहे. मग ते ब्लॉक व्हायला पाहिजे ना ते ब्लड, ते ब्लॉक होत नाही, कारण त्यामध्ये काय असतं, फिब्रिनो लायसिन नावाचं काय असतो, कंडेन असतो. फिब्रिनो तुम्हाला माहिती असेल, तर तो त्याला काय होऊ देत नाही, क्लॉट होऊ देत नाही, म्हणजे त्याला तिथे त्याच्या गुठळ्या तयार होऊ देत नाही. मेन्स्ट्रुअल फेज ऑकर व्हेन अँड ओव्हुलेटेड ओव्हूल. आता हे केव्हा स्टार्ट होतं, तर लक्षात ठेवायचं की तिथे एक डज नॉट फर्टिलाइज झालेलं असतं, म्हणजे एक फर्टिलाइज झालेलं नसतं. देअर बाय शेड आउट ऑफ द देअर बाय शेड आउट अलॉंग विथ दी मेस्ट्रम, आणि त्याच्यामुळे काय होतं की हे वॉल काय होतं पुन्हा डिजनरेट. दिस इज कॉल्ड एज द फ्युनरल ऑफ द अनफर्टिलाइज एग. तर याला आपण म्हणतो फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज एग, म्हणजे फ्युनरल समजतो ना, कोणताही माणूस मेला तर आपण त्याला काय म्हणतो, फ्युनरल. तो अनफर्टिलाइज एग आता काय करणार असतो, डाय करणार असतो, कारण की तिथे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधून तिथे स्पर्म वगैरे आलेला नसतो, तर आपण त्याला म्हणतो फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज एग. आता तो अनफर्टिलाइज एग काय होणार आहे, मरणार आहे, असं त्याला जनरली लॉजिकली लोक म्हणतात. टेक्निकली ह्या मला वाटतं ह्या शब्दांना काही अर्थ नाहीये, सिम्पल आहे, फक्त फर्टिलायझेशन झालेलं नसतं म्हणून ही प्रोसेस कंटिन्यू होते. तर बघा, डायग्रामच सांगतो आधी. तर बघा लेवल बघा काय आहे, तर डायग्रामला फोकस करा. हे दिवस आहे खाली बघा,
दिवस मध्ये पहिला दिवस 0 दिवस आहे, नंतर 5वा 14वा 21 आणि 28. तर ते 0 to 5 डेज जे आहे त्याला मेन्स म्हणतात, म्हणजे त्याला ब्लीडिंग स्पॅन म्हणतात बघा इथे. त्याला आपण पाळीचे दिवस म्हणतो फिमेल स्पेशली. हे बघा सर्व तुटतं आहे आणि ते लेअर बघा किती छोटा झालेला आहे. हा लेअर आधी केवढा होता एवढा, त्याच्यातनी एवढा झालाय कारण 5 दिवसापर्यंत त्यातलं सर्व मटेरियल बाहेर पडलं आणि त्यात ब्लड वगैरे भरपूर गोष्टी होत्या, तर त्या आपण बघितल्या. तर ही वॉल तोडणं यालाच म्हणतात आपण हे मेन्स फेज. मेन्स फेज म्हणजे डिस्चार्ज. तर हा 5 दिवसाचा. नंतर 5 दिवसामध्ये मग काय होतं की हे 5 दिवसापर्यंत होतं. मग बाकी काय चाललेलं असतं तर बघा, हे 5 दिवसामध्ये काय होतं की वरती बघा, हा जो असतो ओव्हॅरियन सायकल म्हणजे ओव्हली बघा, हे हे जे आपलं साईड असतं बघा, त्या 5 दिवसात बघा त्याची प्रगती झालेली असते की नाही बघा. 5 दिवसात त्याची प्रगती चालू असते ओव्हरीमध्ये. म्हणजे इकडे वॉल एकच असतं आणि इकडे त्याची प्रगती सुरू झालेली असते. बॉडीमध्ये बघा हे इस्ट्रोजन बघा, हे इस्ट्रोजन असतं, हे कमी झालेलं असतं आणि इथून मग आता ते वॉल तयार व्हायला लागली, म्हणजे इस्ट्रोजन जशी वाढायला लागली तशी वॉल पुन्हा तयार व्हायला लागली. दिसतंय ना? इस्ट्रोजन वाढलं, वॉल तयार. आता इथे इस्ट्रोजन वाढलं, मग इथून तर वॉल ब्रेक व्हायला पाहिजे, पण प्रोजेस्टेरॉन कंटिन्यू करतो. म्हणजे इथे इस्ट्रोजन पडला, पण इथे प्रोजेस्टेरॉनने पुन्हा वॉलला कंटिन्यू केलं. म्हणजे एक हार्मोन पडला, पण दुसरा हार्मोन तर मेंटेन करतोय ना. तर दोघंही हार्मोन काय करतात, बरोबर ह्या वॉलला काय करतात, कंटिन्यू करतात. आणि तुम्हाला माहिती इथे 28 डेज नंतर पुन्हा जर इथे फर्टिलायझेशन नाही झालं, तर पुन्हा ही वॉल पडणार, म्हणजे हेच सायकल. म्हणजे पुन्हा या 8 वरनं आपण इथे येणार आणि पुन्हा तेच होणार. कळतंय काय म्हणतोय? हो कळतंय सर. का? बघा सायकल महत्वाची आहे. मी हे काय सांगतो आहे ते आधी समजून घ्या. हा जो युटेरस आहे त्याच्यामध्ये वॉल आहे, ही डायग्राम आता मला काढता येते. मग डायग्राम जर इंटरनेटवर असेल तर बघू. नाही. हे बघा डायग्राम मध्ये बघा, थोडं दिसतंय तिथे काहीतरी. हे बघा, हे याच्यावर फोकस करा. हे बघा ही वॉल जाड आहे, दिसते ना हे. इथे बघा जाड दिसते बघा, इथे बारीक झाली, इथे थोडीशी जाड झाली बघा, जाड झाली, दिसते ना हे. असा जो शेप आहे ना, असा वॉल आहे, कट सेक्शन आहे तो. तर कट सेक्शन बघा तुम्हाला पहिल्या दिवसाला बघा जाड दिसतोय, कारण ते तुटते आहे. बघा इथे एकदम ते इंडोमेट्रियम बारीक होऊन गेले, दिसतंय ना इंडोमेट्रियम एकदम बारीक झाली बघा, इथे तर जाड झाली आणि इथे जाड झाली. म्हणजे ते इंडोमेट्रियम काय असते तर हे बघा, ही थिकनेस बघा, ही तुटायला लागली, ते डॉट डॉट दिसतंय. आणि इथे बघा इथे कमी झाली म्हणून इथे एकदम नेमकी इंडोमेट्रियम होऊन गेली आहे. इंडोमेट्रियम म्हणजे ह्या लाईन आहेत यांची थिकनेस बघा. हे बघा याची थिकनेस या लाईनची आता वाढली थोडीशी आणि इथे बघा अजून वाढली, म्हणजे थिकनेस अशा प्रकारे जास्त झाली. तर थिकनेस म्हणजे ही थिकनेस आहे, ती मी दाखवतोय ते ग्राफ. ठीक आहे. तर तिथे थिकनेस वाढते आहे आणि वरती बघा काय होत आहे, तर हा ओव्हलही डेव्हलप होतोय बघा. इथे बघा थिकनेस कमी झाली, पण हे बघा ओव्हलने स्वतःला काय केलं तर डेव्हलप करत. तर आणि ह्या 14व्या डेला बघा हा ओव्हल बाहेर पडतोय आणि ओव्हल बाहेर पडतोय तरीही ही वॉल डेव्हलप करते. का? इथे मग वॉल आता बघा स्टेबल झाली का? कारण हा ओव्हल जाऊन तिथे आता अटॅच करू शकतो. तर थिकनेस केवढी पाहिजे? मिनिमम एवढी तरी पाहिजे. ठीक आहे. तर हा ओव्हल एक बाहेर पडतो, म्हणजे स्पर्म अटॅच करतो आणि मग तो इथून इथे येतो आणि इथे अटॅच करतो. अशा प्रकारची प्रोसेस. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रोसेस आहे. मला वाटतं ना तर मग आता उद्या कंटिन्यू करायचं का आपण? हॅलो. चालेल सर. भरपूर 1 घंटा झाला आता, मी 1 घंट्यापासून बोलतोय. मला वाटतं आता आपण मेन्स्ट्रुअल सायकल उद्या कंटिन्यू. हॅलो. हा हो सर. आणि महत्वाची गोष्ट की मी तुम्हाला बघा फॉर्म पाठवला होता.